उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पहिला निर्णय घेतला, शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी रायगडाचं संवर्धन करण्यासाठी निधी देऊन, आणि दुसरा निर्णय घेतला सरसकट शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून. तुम्ही शिवसेनेला सल्ले देता शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि मग शिवसेनेला बोला. शिवसेना कालही शेतकऱ्यांच्या पाठीशी होती, आजही शेतकऱ्यांच्या पाठीशीच आहे. एक शेतकरी उद्विग्न झाला, संतापला, मोठमोठ्यानं ओरडत राहिला, हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे सरकार बिनकामाचं आहे. पोलिसांनी त्याला उचलला आणि सरळ चौकीत नेला. चौकीत गेल्यावर शेतकऱ्यांना विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हणाले, तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय. तसा शेतकरी म्हटला, अहो मी आपल्या सरकारच्या नाही, पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हणले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार शेतकरी विरोधी आहे? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे? साऱ्यांना सारं माहिती आहे. आज शेतकऱ्यांना हमी भाव नाही आणि हे सरकार सांगतंय आम्ही सत्तेत येणार.